हात लाव. कामकाज गतिशील व्हायला पाहिजे अशा पद्धतीने हे सर्व समिती या ठिकाणी काम करत असतात. महानगरपालिकेचे अनेक भरपूर प्रत्येक जे ते खाते आहेत त्या खात्यामध्ये कामाची पद्धत ही जलद गतीने व्हायला पाहिजे अशा यासाठी ही समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आणि प्रत्येक सभापती या ठिकाणी प्रत्येक जण महिन्यातून किमान एकदा किंवा दोनदा विशेष आढावा बैठक घेऊन या ठिकाणी महापालिकेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सूचना शिफारसीला सर्वसाधारण सभेकडूनची सकारात्मक भूमिका मिळणार का, त्यांना प्रतिसाद मिळणार का? 100% ज्या त्या खात्याचे जे कुठले काही विषय प्रलंबित असतील ते विषय जर सभापतींनी या ठिकाणी सभागृहासमोर जर आणलं तर पक्षनेते आहेत, महापौर म्हणून आहेत, आम्ही सर्वजण या ठिकाणी एखादा विषय कुठलाही जरी त्या ठिकाणी कुठलं त्यात काम करायचं असेल तर तो सभागृहामध्ये आणून त्या विषयाला जलदगतीने आम्ही या ठिकाणी प्राधान्य. समितीसाठीचा निधी किती असणार आहे? खर्च ऐच्छिक खर्च कमीत कमी कार्यालयीन खर्च म्हणून 60,000 ते 1 लाख रुपये असणार. आणि निधीचा किती त्यांना अधिकार? निधी जर त्यांनी मीटिंग घेऊन जर काय निधीची मागणी केली तर सभागृह नेते आम्ही असेल त्या ठिकाणी निधीची या ठिकाणी आम्ही तरतूद करून देऊ त्यांना. कॅबिनेट निवडताना असेल काही वेळेस आपण सर्व घटनांना विचारलं होता, आता देखील विशेष समितीमध्ये तरुणांना विशेष सर्व नगरसेवक या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत. आमचे सर्व नगरसेवक ऍक्टिव्ह आहेत. त्या ठिकाणी काम करायला त्यांना खूप या ठिकाणी उत्साही आहेत आणि निश्चित ते त्यांच्या फील्डमध्ये सभापती आता झाले, प्रत्येक गोष्टीचा ते अभ्यास करतील आणि या ठिकाणी मीटिंगमध्ये हवा असेल तर त्या ठिकाणी अजून काय मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं असेल तर ते घेऊन जे काय कुठले विषय असतील त्या ठिकाणी अभ्यास करून ते तयार होतील. सभागृह नेते घ्यायचे तुमच्याकडे जरा.